वेलकम स्टुडंट. आज आपण अल्डेहाइड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड यामधला प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड हा भाग पाहणार आहोत. प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड रिॲक्शनच्या दोन प्रकारच्या रिॲक्शन असतात. एक प्रिपरेशन रिॲक्शन आणि दुसरं केमिकल रिॲक्शन. आता आज आपण प्रिपरेशन रिॲक्शन पाहणार आहोत. प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड फ्रॉम आता यामध्ये फ्रॉम नायट्रिल अँड अमाइड. नायट्रिलला आपण सायनाइड असे म्हणतो. अल्किल सायनाइड किंवा अल्किन नायट्रिल. when alkane nitril which on hydrolysis to gives corresponding amide and amide which on acid hydrolysis to gives corresponding carboxylic acid. Alkyl cyanide or alkyl nitril. त्यामध्ये पहा alkyl cyanide किंवा alkyl nitril which on hydrolysis to gives amide which on acid hydrolysis to gives corresponding acid. Methods of preparation of acid from alkyl cyanide or alkyl nitril which on hydrolysis to gives amide. आता यामध्ये पहा तुम्हाला फंक्शनल ग्रुप येणं आवश्यक आहे. अमाइडचा फंक्शनल ग्रुप काय आहे? बॉन्ड C डबल बॉन्ड O NH2 हा अमाइडचा फंक्शनल ग्रुप आहे. अमाइडचा फंक्शनल ग्रुप म्हणजे R C डबल बॉन्ड O NH2 आणि इथं अल्किल सायनाइड म्हणजे काय? R C ट्रिपल बॉन्ड N याचं हायड्रोलिसिस केलं की त्या ठिकाणी आपल्याला हा अमाइड मिळतो आणि अमाइडचं हायड्रोलिसिस केलं की त्या ठिकाणी कार्बोक्सिलिक ऍसिड हा प्रोडक्ट मिळतो आपल्याला. ही जनरल रिएक्शन झाली कार्बोक्सिलिक ऍसिड. when alkane nitril which on hydrolysis. आता हायड्रोलिसिस रिएक्शन म्हणजे काय? की त्याची वॉटर बरोबर रिएक्शन असते आणि वॉटर बरोबर रिएक्शन होऊन त्याचं अमाइड मध्ये कन्वर्जन होतं आणि अमाइडचं परत ऍसिड हायड्रोलिसिस म्हणजे रिएक्ट्स विथ वॉटर in presence of dilute mineral acid to gives corresponding carboxylic acid. आता तुम्हाला माहिती आहे की मिनरल ऍसिड म्हणजे कुठले? मिनरल ऍसिड ज्या ऍसिड म्हणतो आपण, परंतु ज्या ऍसिड मध्ये COH ग्रुप प्रेझेंट नाही असं जे ऍसिड आहे त्याला मिनरल ऍसिड असं म्हणतो. आता कुठले ऍसिड आहेत? HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड हे मिनरल ऍसिड आहे. H2SO4 यामध्ये COH ग्रुप प्रेझेंट नाही तरी सुद्धा आपण त्याला ऍसिड म्हणतो. म्हणजे काय? त्याला आपण मिनरल ऍसिड म्हणतो. HNO3 ऍसिड आहे परंतु ते मिनरल ऍसिड आहे आणि हे तयार करत असताना ते मिनरल पासून प्रिपेअर केलं जातं म्हणून त्याला आपण मिनरल ऍसिड असं म्हणतो. आणि ऑर्गॅनिक ऍसिड म्हणजे ज्या का ऍसिडमध्ये COH ग्रुप प्रेझेंट आहे त्याला ऑर्गॅनिक ऍसिड म्हणतो. आणि जनरली पहा स्ट्रॉंग ऍसिड जे आहेत हे HCl H2SO4 आणि HNO3 हे स्ट्रॉंग ऍसिड आहे. आणि वीक ऍसिड हे सर्व कार्बोक्सिलिक ऍसिड आहेत. हे फॉर्मिक ऍसिड असेल, ऍसिडिक ऍसिड असेल किंवा प्रोपियोनिक ऍसिड असेल, हे सर्व ज्या ऍसिडमध्ये COH ग्रुप प्रेझेंट आहेत हे ऍसिड जे आहेत ते ऑर्गॅनिक ऍसिड आणि वीक ऍसिड आहे. आता यामध्ये आपण जर पाहिलं तर आपण या ठिकाणी सायनाइड पासून किंवा नायट्रिल पासून हे हायड्रोलिसिस करून अमाइड तयार होते आणि कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होते. आता याची रिएक्शन आपण पाहूया. एक रिएक्शन पाहूया. यामध्ये पहा सायनाइड किंवा अल्किल नायट्रिल R C ट्रिपल बॉन्ड N which on reacts with or hydrolysis by water to gives या वॉटरची फोड होते आणि ह्या ट्रिपल बॉन्डचे कन्वर्जन डबल बॉन्ड मध्ये होते आणि या कार्बनला एक हायड्रोजन आणि नायट्रोजनला OH ग्रुप अटॅच होतो आणि त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग ऍडिशन प्रोडक्ट किंवा कॉम्प्लेक्स तयार होतो. CH डबल बॉन्ड NOH हा ऍडिशन प्रोडक्ट झाला किंवा कॉम्प्लेक्स. आणि हे कॉम्प्लेक्स नंतर अमाइड मध्ये कन्वर्जन होते. आणि अमाइड मध्ये कन्वर्जन झाल्यानंतर
या ठिकाणी रिअरेंज होऊन त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग अमाइड मध्ये कन्वर्जन होते आणि ते अमाइड मध्ये कन्वर्जन होत असताना हे फॉरवर्ड रिव्हर्स रिएक्शन RC+O NH2 RC+O NH2 याची फक्त रिअरेंज केली आणि रिअरेंज होऊन त्या ठिकाणी RC+O NH2 त्याला अमाइड म्हणतो आपण. अमाइड which on acid hydrolysis H3O+ acid hydrolysis म्हणजे काय reacts with water in presence of dilute HCl or H2SO4. When alkyl nitril or alkyl cyanide which on hydrolysis to gives corresponding complex which on rearrange to gives amide which on acid hydrolysis to gives corresponding carboxylic acid RCOOH corresponding carboxylic acid किंवा त्याला आपण ऍसिड म्हणतो corresponding acid. आता वॉटरची रिएक्शन होते H2O वॉटरची रिएक्शन होते म्हणजे त्या ठिकाणी मायनर प्रोडक्ट जो आहे तो अमोनिया मायनर प्रोडक्ट येतो. अमोनिया NH3 अमोनिया हा मायनर प्रोडक्ट येतो. समजा H2O आहे H2O मधला एक हायड्रोजन OH ग्रुप इकडे अटॅच झाला आणि मायनर प्रोडक्ट जो आहे तो या ठिकाणी NH3 हा मायनर प्रोडक्ट आहे. आपण एक्झाम्पल घेऊया एक एक्झाम्पल घेऊया R म्हणजे मिथिल ग्रुप घेऊया. मिथिल ग्रुप जर घेतला तर त्याला इथेन नायट्रिल असं म्हणतो आपण. इथेन नायट्रिल which on hydrolysis reacts with water to gives complex R म्हणजे आपण मिथिल ग्रुप घेतला CH डबल बॉन्ड NOH addition product or complex which on rearrange to gives acid acetic amide which on acid hydrolysis to gives acetic acid CH3COOH to gives acetic acid. या ठिकाणी प्रोडक्ट जो मिळतो तो ऍसिडिक ऍसिड हा प्रोडक्ट मिळतो. ठीक आहे. वेन अल्केन नायट्रिल लाइक इथेन नायट्रिल किंवा मिथिल सायनाइड which on acid hydrolysis to gives complex which on rearrange to gives acetamide which on acid hydrolysis that is reacts with water in presence of dilute mineral acid like dilute H2SO4 or HCl to gives acetic acid like acetic acid. ठीक आहे. आता हीच रिएक्शन जी आहे आपण जर समजा यामध्ये अल्किल सायनाइड RC+N which on reacts with water and dilute HCl हे अशा प्रकारची रिएक्शन जर केली तर त्याच्यापासून जो प्रोडक्ट मिळतो तो प्रोडक्ट which on heating to use RCOOH corresponding acid आणि शिल्लक काय राहिलं हा नायट्रोजन आणि Cl आणि इथं दोन हायड्रोजन मॉलिक्यूल म्हणजे NH4Cl हा मायनर प्रोडक्ट. हे शॉर्ट मध्ये अशी जर घेतली तरी बरोबर आहे. when alkyl nitril or methyl cyanide which on hydrolysis reacts with water in and dilute HCl to gives corresponding carboxylic acid. आता यामध्ये जर एक्झाम्पल आपण घेतलं हे सेम एक्झाम्पल घेऊया. ट्रिपल बॉन्ड N which on hydrolysis with dilute HCl to gives CH3COOH plus NH4Cl म्हणजे इथं R म्हणजे आपण फक्त मिथिल ग्रुप घेतला. when methyl cyanide or ethane nitrile which on reacts with water and dilute HCl to gives corresponding acidic acid to gives acid like acetic acid. Methods of preparation of acid from nitrile and amide. ठीक है. This is nothing but the methods of preparation of acid from nitrile and amide. आता पुढची मेथड आपण पाहूया. पुढची मेथड कुठली आहे? पुढची मेथड फ्रॉम असाइल क्लोराइड अँड ऍसिड अनहाइड्राइड. Methods of preparation of carboxylic acid or acid from
असाइल एसिड क्लोराइड और असाइल क्लोराइड एंड अनहाइड्राइड, असाइल क्लोराइड एंड अनहाइड्राइड, असाइल क्लोराइड एंड अनहाइड्राइड, असाइल क्लोराइड एंड अनहाइड्राइड. आता यामध्ये पहा असाइल क्लोराइड R C डबल बॉन्ड O Cl, ऍसिड क्लोराइड किंवा असाइल क्लोराइड म्हणतो, ऍसिड क्लोराइड किंवा असाइल क्लोराइड. When acid chloride which on hydrolysis that is reacts with water to gives corresponding carbonylic acid COOH, RCOOH. आता इथे माझ्या थोडं काय राहील, Cl आहे प्लस HCl. When acyl chloride which on hydrolysis to gives corresponding carboxylic acid. ही जनरल रिएक्शन आहे. आता ही जनरल रिएक्शन जी आहे, जनरल रिएक्शन कुठल्याही रिएक्शन मध्ये जनरल रिएक्शन व्यवस्थित लक्षात ठेवायची आणि त्याच्यावर तुम्हाला अनेक रिएक्शन तयार करता येतात. आता इथं R म्हणजे आपण इथली ग्रुप घेऊया. ऍसिड क्लोराइड, एसिटिल क्लोराइड which on hydrolysis to gives, R म्हणजे मिथिल ग्रुप घेतला, to gives acidic acid CH3COOH plus HCl, acidic acid plus HCl. When acyl chloride like acetyl chloride which on hydrolysis to gives acetic acid. ठीक आहे. आता आणखी दुसरं एक्झाम्पल जर आपण घ्यायचं म्हटलं तर समजा R म्हणजे इथिल ग्रुप घेतला, तुम्ही प्रॅक्टिस साठी पहा. R म्हणजे इथं मिथिल ग्रुप घेतला, जर समजा तुम्ही इथिल ग्रुप घेतला, इथं इथिल ग्रुप जर घेतला तर इथं इथिल ग्रुप होईल आणि ऍसिडिक ऍसिडच्या ऐवजी प्रोपॅनिक ऍसिड येईल. प्रोपॅनिक ऍसिड. वेन असाइल क्लोराइड किंवा असाइल प्रोप्युनेट which on hydrolysis to give propionic acid. ठीक आहे. आता त्यानंतर अनहाइड्राइड ऍसिड अनहाइड्राइड which on hydrolysis to give corresponding acidic acid. ऍसिड अनहाइड्राइड R C double bond O C double bond O R. acidic anhydride which on hydrolysis to gives हा बॉन्ड ब्रेक होतो आणि ब्रेक होऊन समजा याला आपण स्टार करूया, ब्रेक होतो आणि ब्रेक झाल्यानंतर या वॉटर मधला एका साइडला एक हायड्रोजन आणि दुसऱ्या साइडला OH आणि त्या ठिकाणी कार्बोक्सिलिक ऍसिड या ठिकाणी तयार होते. पहा तर हे सेमच R असतात आणि त्यापासून 2 molecules of RCOOH, 2 molecules of carboxylic acid. Acid anhydride which on hydrolysis to give corresponding carboxylic acid. Acid anhydride which on hydrolysis to give corresponding carboxylic acid. आता इथं ऍसिडिक अनहाइड्राइड R म्हणजे आपण ऍसिडिक अनहाइड्राइड घेऊया, CH3C डबल बॉन्ड O. आता हे असं जे आहे हे तुम्ही असं जर लिहिलं तरी बरोबर आहे का, बॉन्ड O ट्वाइस, हे असं लिहिलं तरी बरोबर आहे. म्हणजे R म्हणजे मिथिल घेतलाय, त्याला ऍसिडिक अनहाइड्राइडच म्हणतो आपण. हे दोन मॉलिक्यूल आहेत, हा एक आणि हा एक, इथं दोन मॉलिक्यूल आणि हा ऑक्सिजन. म्हणजे ऍसिडिक अनहाइड्राइड which on hydrolysis H2O to gives 2 molecules of acidic acid. Methods of preparation of acid from acyl chloride and anhydride. When acidic anhydride which on hydrolysis to gives corresponding acetic acid, and when acyl chloride which on hydrolysis to gives acetic acid. This is nothing but the methods of preparation of carboxylic acid from acyl chloride and acid anhydride. ठीक आहे. आता पुढची रिएक्शन पाहूया. Methods of preparation of acid from ester. पुढची रिएक्शन पाहूया आपण. Methods of preparation of ester
आता ईस्टर फ्रॉम ईस्टर यामध्ये ऍसिड हायड्रोलायसिस पहिली रिएक्शन ऍसिड हायड्रोलायसिस when ester which on acid hydrolysis to give corresponding carboxylic acid when ester which on acid hydrolysis म्हणजे ester which on reacts with water in presence of mineral acid like mineral acid to give corresponding carboxylic acid. आता यामध्ये ester R C double bond O R याला आपण ईस्टर म्हणतो. हा सेम असेल किंवा डिफरंट असेल. ईस्टर त्याचा फंक्शनल ग्रुप काय आहे? बॉन्ड COOR when ester which on hydrolysis that is reacts with water in presence of direct acid like HCl or H2SO4 when ester which on hydrolysis in presence of direct acid like HCl or H2SO4 to gives corresponding. आता इथं काय होतं का कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतं आणि कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होत असताना हा बॉन्ड ब्रेक झाला. या साइडला OH आणि या साइडला H RCOOH आणि ROH मायनर प्रोडक्ट म्हणजे ऍसिड हा मेजर प्रोडक्ट तयार होतो आणि मायनर प्रोडक्ट जो आहे तो अल्कोहोल हा मायनर प्रोडक्ट आहे. कार्बोक्सिलिक ऍसिड प्लस अल्कोहोल. When ester which on hydrolysis in presence of mineral acid or dilute acid to gives corresponding acidic acid. आता इथं R म्हणजे मिथिल ग्रुप घेऊया CH3 C double bond O आणि हा इथिल घेऊया. इथिल ऍसिटेट म्हणतो आपण याला. इथिल ऍसिटेट which on acid hydrolysis that is reacts with water in presence of acid like direct HCl or H2SO4 to gives इथं कंपल्सरी पहा ऍसिडिक ऍसिड तयार होते CH3COOH ऍसिडिक ऍसिड आणि हा जो अल्किल ग्रुप आहे हा अल्किल ग्रुप पासून या ठिकाणी अल्कोहोल तयार होते C2H5OH इथिल अल्कोहोल. ऍसिडिक ऍसिड इथं हे फक्त कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. इथं हे ऍसिडिक ऍसिड आहे. ऍसिडिक ऍसिड पे इथिल ऍसिटेट ईस्टर लाइक इथिल ऍसिटेट which on reacts with water in presence of dilute acid to gives acidic acid and alcohol. Acidic acid and alcohol. ठीक आहे. आता इथं पहा जर समजा आपण इथं मिथिल घेतला आणि इथं इथिल ग्रुप घेतला तर प्रोडक्ट मध्ये चेंज होतो पहा. इथं C2H5 होईल म्हणजे प्रोपेनिक ऍसिड आणि इथं मिथिल CH3OH मिथिल अल्कोहोल याला आपण प्रोपेनिक ऍसिड असं म्हणतो. प्रोपेनिक ऍसिड म्हणजे अल्किल ग्रुप जर चेंज केले तर या रिएक्शन मध्ये प्रोडक्ट सुद्धा चेंज होतो. अल्किल ग्रुप जर चेंज केला तर प्रोडक्ट सुद्धा चेंज होतो. आता याला मिथिल ऍसिटेट म्हणतो आपण. मिथिल प्रोप्युनेट 3 कार्बन ऍटम आहेत. मिथिल आणि हे 3 कार्बन प्रोप्युनेट. मिथिल प्रोप्युनेट which on acid hydrolysis or which on reacts with water in presence of dilute HCl to give propionic acid. Methods of preparation of acid from ester acid hydrolysis. ठीक आहे. आता अल्कलाइन हायड्रोलायसिस. आता अल्कलाइन हायड्रोलायसिसची रिएक्शन पाहूया. यामध्ये एक मिनिट. अल्कलाइन हायड्रोलायसिस methods of preparation of acid from ester अल्कलाइन हायड्रोलायसिस. अल्कलाइन हायड्रोलायसिस म्हणजे काय की NaOH किंवा KOH च्या सहाय्याने त्याचं हायड्रोलायसिस करणे. अल्कलाइन हायड्रोलायसिस
alkaline hydrolysis. Methods of preparation of acid from alkaline hydrolysis. म्हणजे हेच एक्झाम्पल घेऊया. C2H5COO methyl propionate which on reacts with dilute NaOH or KOH to give corresponding sodium propionate C2H5COONA sodium propionate plus methyl alcohol and this sodium propionate which on acid hydrolysis C2H5COONA which on hydrolysis in presence of dilute acid like dilute HCl produce C2H5COOH plus NaOH. आता यामध्ये methods of preparation of carboxylic acid by using alkaline hydrolysis. Alkaline hydrolysis म्हणजे काय? हायड्रोलिसिसचे परत दोन प्रकार आहेत. म्हणजे त्या रिएक्टंटची रिएक्शन वॉटर बरोबर केली इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट HCl किंवा H2SO4 ती रिएक्शन हायड्रोलिसिस, किंवा त्या रिएक्टंटची रिएक्शन हे NaOH किंवा KOH ला आपण अल्कलाइन म्हणतो किंवा अल्कली म्हणतो किंवा बेस म्हणतो. म्हणून NaOH किंवा KOH ची रिएक्शन म्हटलं की अल्कलाइन हायड्रोलिसिस असं म्हटलं जातं. आणि अल्कलाइन हायड्रोलिसिस म्हटलं की त्या रिएक्शन मध्ये NaOH किंवा KOH ची रिएक्शन घ्यायची असते. यामध्ये पण हे इस्टर आहे, याला मिथिल ॲसिटेट म्हणतो आपण. मिथिल ॲसिटेट which on reacts with dilute NaOH or dilute KOH to give corresponding sodium propionate and this sodium propionate which on hydrolysis in presence of dilute acid to give corresponding propionic acid. म्हणजे दोन स्टेप मध्ये रिएक्शन आहे. आता तुम्ही जर NaOH च्या ऐवजी KOH जर घेतलं तर इथं फक्त K येईल, इथं K येईल आणि मायनर प्रोडक्ट हा KOH. आता या रिएक्शन मध्ये पहा, सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड जे असते, म्हणजे RCOONA, की जसं इथं C2H5COONA, CS3COONA, C3H7COONA, म्हणजेच काय, हा सॉल्ट आहे. आणि सॉल्ट याचं जनरल काय आहे, RCOONA किंवा K. जर समजा पोटॅशियम जर घेतलं तर K, म्हणजे सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आर टर्म ॲज सोप. याला आपण सोप म्हणतो. हार्ड सोप, सॉफ्ट सोप. सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर टर्म ॲज सोप. पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर टर्म ॲज सोप. सोडियम असो किंवा पोटॅशियम असो, त्या सोडियम किंवा पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडला आपण सोप म्हणतो. आणि का ह्या सोडियम किंवा पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडचं हायड्रोलिसिस केलं, म्हणजे त्या ठिकाणी H2O बरोबर रिएक्शन केली आणि इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट मिनरल ऍसिड, डायल्यूट HCl किंवा H2SO4 जर केलं तर त्या ठिकाणी ऍसिड तयार होतं. म्हणजेच अल्कलाइन हायड्रोलिसिस किंवा ऍसिड हायड्रोलिसिस ऑफ सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आर टर्म ॲज शॅपोनिफिकेशन. तुम्हाला विचारतो का व्हॉट इज बाय शॅपोनिफिकेशन म्हणजे काय, की सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स which on acid hydrolysis to give corresponding कार्बोक्सिलिक ऍसिड आर टर्म ॲज शॅपोनिफिकेशन. याला आपण शॅपोनिफिकेशन असं म्हणतो. म्हणजे कुठलंही सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड किंवा सोप म्हणूया, सोपचं नंतर हायड्रोलिसिस केलं की त्याला आपण शॅपोनिफिकेशन म्हणतो. आणि सोडियम किंवा पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड असेल तर त्याला आपण सोप म्हणतो. ठीक आहे. दिस इज नथिंग बट द मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड फ्रॉम अल्कलाइन हायड्रोलायसिस ऑफ करस्पॉन्डिंग ईस्टर. ओके, धन्यवाद.